तर आपण पाहता शब्दमत न्यूज चॅनल। आज आम्ही छत्रपती संभाजीनगर जे बावा पेट्रोल पंप आहे कौशल्य विकास रोजगार विभागाच्या समोर जे आरएसएस जे मुख्य कार्यालय आहे त्याच्या समोरून बोलत आहे। कारण आरएसएस ने जे नोंदणी मोहीम चालवली होती, कुठेतरी दलित चळवळीचे कार्यकर्ते, वंचितचे कार्यकर्ते ते सदस्य मोहीम थांबवली होती आणि आरएसएस जे मुख्य कार्यालय आपला जनू भाऊ राठोड चौक या चौकामध्ये माग मुख्य कार्यालय आमच्या माग आम्ही संबंधित पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे आरएसएसचे काही कार्यकर्त्यांसोबत आमचं फोनवर बोलणं झालं। त्यांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आम्ही, कारण या संदर्भामध्ये त्यांना काहीच माहिती नाही। वंचित बहुजन आघाडी 24 तारखेला भव्य मोर्चा या ठिकाणी काढणार आहे असं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं आणि पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजे कार्यालय क्रांती चौकीत झाली आणि या प्रकरणाला आता कुठेतरी या आंदोलनाच्या माध्यमातून कुठे अद्यापही पोलीस बंदोबस्त लावलेला नाही आरएसचे कार्यालयावरती। आणि जे संघटनाने आंदोलन पुकारलेले, ज्या पक्षाने आंदोलन पुकारले, प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाने ते आंदोलन करणार आहे 24 तारखेला। या भागामध्ये मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि दलित चळवळीचे जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी त्या या भागामध्ये येणार आहे अशी माहिती मिळते। या मुख्य कार्यालयावर आम्ही जाऊन आलं पण त्यांनी प्रतिक्रिया देण्यास प्रतिक्रिया दिलेली नाही आम्हाला। तरी याच माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे का आरएसएसने जे नोंदणी मोहीम चालवली, दलित कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि विरोध केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्याच्याच रोष म्हणून तिथं काही संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची ठरवलेलं आहे। आपण पाच शब्दमत न्यूज चॅनल। धन्यवाद।